वाटाणा हरभरा काय कशासाठी घेतले वाटाणा? भजीसाठी. भजी करायचे. काय काय साहित्य आहे? हरभरा, तूर, वाटाणा आधी भिजत घालून पुन्हा नंतर उकडून घेतलंय. उकडून घेतलं. शिट्टी दिली ह्याला. रात्री भिजू घातलं होतं, सकाळी उकडलं त्याला. आणि ते हे गरम पाणी करून हे कालवलं पीठ. डाळीचं पीठ. बेसनचं पीठ. इथे शेंगदाणे घेतल्यात. इथं शेंगदाणे कच्चेच घालतात, छान हां. लागतात म्हणून. ही फोडणीला कढीपत्ता, ही मेथी मेथी. आता सध्या ओली मेथी नाही भेटत म्हणून ही मेथी जेव्हा सीझन होतं तेव्हाच तोडून वाळवून घेतलेली आहे, म्हणजे वाळलेली मेथी आहे. पुन्हा परत ही जिरे आहेत फोडणीसाठी. चिंच, कढीपत्ता, जिरे. चिंच. इथं हे चिंच पण भिजवून घेतले. आता त्याचं म्हणजे पाणी करून आपल्याला कोळून ते पाणी टाकायचं आहे. आणि इथं अद्रक घेतलंय, कोथिंबीर घेतली, लसूण. एवढं तेल घातलेलं आहे फोडणीला. तर आता इथं चुलीवर पातेलं ठेवलंय आणि त्यामध्ये तेल टाकले. आता तेल गरम झाले की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे. तेल चांगलं गरम झाले की जिरे असे चांगले तडतडू द्यायचे. आता जिरे चांगले तळले गेले की त्यामध्ये टाकायचे लसणाची पेस्ट. ही भजी आमच्याकडची सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे. वेळा मसाला बनवला जातो. आता त्यामध्ये आपले कढीपाला, अद्रक, थोडीशी मेथी, आता ते चांगलं तळलं गेलं की त्यामध्ये टाकणार आहे मेथी. मेथी पाण्यात टाकायचं का आता फोडणीत? थोडी फोडणी टाकायचं, पाण्यात थोडी टाकायचं, फोडणीला थोडी. कोथिंबीर बी टाक फोडणीत थोडं. त्याच्यात थोडीशी मेथी टाकली. थोडीशी कोथिंबीर टाकायची आता. आता टाकायचं आपल्याला लाल तिखट. तिखट आहे का गं? हा, तिखट भरपूर आहे. मिरची, तिखट, हळद. त्याला असं व्यवस्थित परतून घ्यायचंय. हळद, त्याच्यात थोडं पाणी घालायला लागेल त्याला. त्याच्यात घाल की पाणी. म्हणजे ते चाळून घालतो. आता व्यवस्थित परतून झाली की आता यामध्ये टाकायचे आपल्याला चिंचेचं पाणी. तर हे बघा चिंचेचं पाणी कसं झालं. चिंच भिजू घातली होती जास्त वेळ. तर असं हात धरून टाकल्यामुळे काय होतं, ते चिंचेचे मध्ये जाणार नाही. चाळून घेतलं तरी चालतंय, पण असं हात धरून पण टाकलं तरी ते मध्ये नाही जाणार, फक्त पाणी पाणी जाणार. या पद्धतीने आपण चाळणीतून पण असं टाकू शकतो, पटकन होतं. चिंचेला अजून थोडा वेळ धुवायचं आणि त्याचं पाणी करून मग टाकायचं भजीमध्ये. हे फोडणीत चिंचेचं पाणी टाकल्यामुळं हे असं म्हणजे आंबूसपणा छान येतो. बघा आता आपण इथं कमीच पाणी टाकायचं आहे, कारण इथं डाळीतलं पण आपण म्हणजे पाणी घालून ते गाठी होऊ नये म्हणून इथंच कालवून घेतले बेसनचं पीठ.
तेच आता हिला उकळी आली की आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे, त्यामुळे इथं पाणी कमी घ्यायचं. असं व्यवस्थित फेटलं गेलं की मध्ये गाठी तयार होत नाहीत. आता थोडीशी कोथिंबीर वरून पण टाकायची आणि थोडीशी वाटून पण टाकायची, जेणेकरून त्याचा म्हणजे छान वास भजीमध्ये येईल. आता मीठ टाकायचं यामध्ये. आता उकळी आली आहे बघा चांगली, तर आता मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. बघू शकता कशी तर्री आली छान. आता उकळी आली आहे, तर यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं बेसनचं पीठ पाणी घालून टाकायचं. तर आता ही थोडीशी वाटलेली कोथिंबीर पण टाकायचे, थोडीशी कट करून आणि थोडी वाटून टाकले. उकळी आली आहे पाण्याला तर मस्त उकळी आली आहे. त्या पाण्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे पण उकडून घेऊन टाकतात, पण आम्ही असेच टाकलेत पाण्यामध्ये उकडून. आमच्याकडे नसते. मस्त आता उकळत आहे बघा, किती छान उकळी, म्हणजे छान शिजू द्यायचं त्याला उकळून थोडंसं. त्या पिठामध्ये पण थोडीशी हळद, छान हळद मिक्स होईपर्यंत मिक्स करायचं आहे. तर आता हे बेसन त्यामध्ये असं सोडायचं. हे असं पाण्यात कालवून घातल्यामुळं म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत. कसं घट्ट होईल बघा. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. घट्ट झालं तर असं आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये गरम पाणी टाकू शकतो. व्यवस्थित हटायचं त्याला. आता कमी जाळावर ह्याला शिजू द्यायचं थोडा वेळ. आता यामध्ये उरलेली मेथी टाकून घेतली. आता थोडा वेळ झाकून ठेवायचं असंच. तर आता असं झालंय. आता यामध्ये आपल्याला हे उकडलेली टाकायचे, तूर, हरभरा, वाटाणे ते टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. असंच टाकतो आपल्याला. थोडी का थोडे टाक सगळेच. चला भजी आहे, भजीच खायचं. खडे बिडे तर नाही. नाही तर निवडून लावला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. भजी खूप छान दिसते, वास पण खूप छान येतोय. आता व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता थोडा वेळ कमी जाळावर काय करायचं, आता झाकून ठेवायचं म्हणजे व्यवस्थित शिजेल. तर आता अशी झाली बघा भजी फायनली. खूप छान दिसत आहे आणि खायला पण खूप टेस्ट असते भजी. आणि ह्याच्यासोबत आपण बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी पातळ कढई करून, सोबत कांदा आणि याच्यावर म्हणजे आपण गरम केलेलं तेल, तडका, जिरे वगैरे कडवलेलं आपण वरून टाकून खायचं, मग तर खूपच छान लागते. तर तुम्हाला कशी वाटली ही भजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय. असंच भेटूया आपण नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये.